गेमिंग खेळता पण मोबाईल खूप स्लो चालतो, तर आज मी तुम्हाला हीच ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुमचा गेमिंग बूस्ट हा खूप फास्ट होईल. सर्वात पहिले सेटिंगमध्ये जा. त्याच्यानंतर वरही स्क्रोल करा. ॲडव्हान्स फीचरमध्ये जा. गेम गेम बूस्टर सेटिंगमध्ये जा. त्याच्यानंतर गेमिंग मोशन स्मूथनेस याला क्लिक करा आणि याला 120 HZ करा, जेणेकरून तुमचा गेम हा एकदम स्मूथली चालू शकेल. अशा डेली ट्रिकसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. गेमिंग खेळते वेळेस मोबाईलचा चार्ज लवकर संपत होतो. मी तुम्हाला अशीच एक ट्रिक सांगणार आहे. सेटिंगमध्ये जा. त्याच्यानंतर वरी स्क्रोल करा. ॲडव्हान्स फीचरमध्ये जा. त्याच्यानंतर वरती स्क्रोल करा. गेम बूस्टर सेटिंगमध्ये जा आणि गेम ऑप्टिमायझेशनमध्ये जा आणि बॅटरी सेव्ह करा. जेणेकरून जेणेकरून तुमच्या मोबाईलचं पण गेम खेळते वेळेस बॅटरी लवकर संपणार नाही. तुमचा मोबाईल जर मित्राकडे दिला आणि त्याने काय काय तुमच्या मोबाईलमधले ॲप्लिकेशन यूज केलेत हे बघण्यासाठी मी तुम्हाला अशीच एक ट्रिक सांगणार आहे. सेटिंगमध्ये जा. त्याच्यानंतर नोटिफिकेशनमध्ये जा. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जा. नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये जा. बघू शकता त्याने कोणकोणते ॲप्लिकेशन किंवा कशा-कशामध्ये यूज केलं हे याच्यामध्ये दिसू शकेल. अशा डेली ट्रिकसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. लहान मुलांना व्हिडिओ बघण्यासाठी मोबाईल देता व त्या मोबाईलच्या प्रकाशामुळे डोळ्यावर परिणाम होतो. तर असाच मी एक व्हिडिओ सांगणार आहे, जेणेकरून मोबाईल व डोळ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सेटिंगमध्ये जा. डिस्प्लेमध्ये जा. आईज कम्फर्ट शेड्यूल करा. जेणेकरून तुमच्या डोळ्याला याचा जो ब्राईटनेस आहे तो कुठल्याही प्रकारचा परिणाम करणार नाही व एकदम सुरक्षित असं तुमचे डोळे राहतील. अशा देणारे तुमच्या मोबाईलवर आलेले ऑटो कॉल रेकॉर्ड कसे करायचे ते. सर्वात पहिले सेटिंगमध्ये जा. इथे सर्च करा. कॉल सेटिंग म्हणून इथे येऊ शकते. कॉल सेटिंगला ओके करा. रेकॉर्ड कॉलला ओके करा आणि ऑटो कॉल रेकॉर्ड्सला क्लिक करा. जेणेकरून तुमचे प्रत्येक कॉल हा रेकॉर्डिंग होऊ शकेल आणि तुम्ही नंतर हा बघू शकेल. अशा कॉल आलेला बॅकग्राऊंड हा चेंज करायचा आहे, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी. सेटिंगमध्ये जा. त्याच्यानंतर कॉल सेटिंग इथे सर्च करा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला असा ऑप्शन दिसेल कॉल बॅकग्राऊंड, याला क्लिक करा. हाय असा दिसतोय. तुम्ही याच्यामध्ये तुमचा कुठल्याही प्रकारचा बॅकग्राऊंड लावू शकता. बघू शकता मित्रो. ऑफिसहून किंवा कामावरून जर घरी आल्याच्या नंतर सारखे जर कॉल परेशान करत असतील किंवा सतत कॉल येत असतील, तर ही ट्रिक नक्की तुमच्यासाठी. सेटिंगमध्ये जा. मोड्स अँड रुटीनला क्लिक करा. जेव्हा तुम्ही झोपलेले असाल तेव्हा स्लीपला ओके करा. तुम्हाला टर्न ऑन करा. जेणेकरून तुम्हाला कोणताही कॉल वगैरे मेसेज वगैरे आले तुम्हाला हा डिस्टर्ब करणार नाही. मोबाईलचा डिस्प्ले हा कलरफुल करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी. सेटिंगमध्ये जा. डिस्प्लेमध्ये जा. स्क्रीन मोडमध्ये जा. जर तुमचं नॅचरल असेल तर UID मध्ये जा. जेणेकरून मोबाईल मधले प्रत्येक ऍप्लिकेशन व प्रत्येक मोबाईलचं जे हे सॉफ्टवेअर आहे, प्रत्येक मोबाईलची स्क्रीन आहे ती एकदम तुम्हाला कलरफुल दिसेल. अशा तुम्ही यामध्ये चेंज पण करू शकता. तुम्हाला जो कलर स्क्रीनवर एकदम डोळ्याला चांगला वाटेल असं ठेवू शकता. अशा डेली मोबाईलची बॅटरी जर तुम्हाला सतत उतरत असेल किंवा सतत लवकर संपत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी. सेटिंगमध्ये जा. बॅटरीमध्ये जा. बॅटरी प्रोटेक्शनला ओके करा. जेणेकरून तुमची बॅटरी जास्त वेळ टिकेल आणि बॅटरी लाईफ जास्त जास्त दिवस जाईल. अशा मोबाईलच्या बॅटरी पर्सेंटेज जर तुम्हाला जर बघायचे असेल किती आहे किती नाही, तर ही ट्रिक नक्की तुमच्यासाठी. सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये जा. बॅटरीमध्ये जा. वरी स्क्रोल करा आणि बॅटरी पर्सेंटेजला ओके करा. बघू शकता मित्रो, इथे तुम्हाला बॅटरी पर्सेंट किती आहे हे दिसू शकेल. फास्ट चार्जर आहे आणि मोबाईल लवकर फास्ट चार्जिंग करायचा आहे, तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी. सेटिंगमध्ये जा. बॅटरीमध्ये जा.
वरी स्क्रोल करा, चार्जिंग सेटिंग मध्ये जा आणि फास्ट चार्जिंग जर तुमचा ऑफ असेल त्याला ऑन करा, जेणेकरून तुमच्या मोबाईलची चार्ज ही खूप लवकर होईल. अशा डेली ट्रिकसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन मोबाईल घेतला आणि तुम्हाला त्याला 5G कन्वर्ट करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी. सेटिंग मध्ये जा, कनेक्शन मध्ये जा, मोबाईल नेटवर्क मध्ये जा. नेटवर्क मोड जर तुमचं LTE 3G असेल त्याला 5G परफेक्टेड करा, जेणेकरून तुमच्या मोबाईलला पण 5G नेटवर्क येईल. अशा डेली ट्रिकसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.